एकंदरीतच अजितदादा असतानाचे रोहित पवार आणि अजितदादा गेल्यानंतरचे रोहित पवार, तुमची पूर्ण पर्सनॅलिटी बदलली असं वाटतं. तो बदल तुम्हाला तुमचा जाणवतो का? हे काही प्रमाणात हो, पण तुम्ही जर बघितलं असेल तर पूर्वीपासून तसं मी आक्रमकच राहिलेलो आहे. पण मग जेव्हा दादांबरोबर आमची चर्चा सुरू झाली होती पक्ष विलिनीकरणाची, त्यानंतर बराच काळ त्या ठिकाणी मी मीडियापासून लांब होतो. आक्रमकता कुठेतरी कमी केली होती आणि त्या चर्चेमध्ये आम्ही सगळेजण इन्व्हॉल्ड होतो. मग अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने दादा गेल्यानंतर मग दादांसाठी लढायची जी भूमिका आम्ही सर्वांनी घेतली होती त्यासाठी तर आपल्याला आक्रमक व्हावंच लागलं आणि मग आम्ही झालो. कुठेतरी एक दादा गेल्यानंतर एक जी जबाबदारी असते, दोन प्रकारच्या जबाबदारी असतात. एक तर राजकारणामध्ये काम करत असताना कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बाबतीतली जबाबदारी, आणि दुसरं पवार परिवाराची जी लेगसी आहे, हे पवार साहेबांनी केलेलं कार्य, त्यांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत, दादांनी केलेलं काम, दादांची काम करण्याची पद्धत, आणि मग या दोघांमुळे आमच्या परिवाराला आलेलं नाव आणि परिवाराला आलेली उंची, ह्या सगळ्या गोष्टी जपायच्या असतील तर आपल्याला प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढावं लागेल. आणि त्यामुळे कुठंतरी एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी दादा गेल्यानंतर आलेली आहे आणि त्या पद्धतीने मी काम करत आहे. त्यामुळे कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटत असावं की स्टाईल थोडीशी बदललेली आहे.